आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 4 ऑगस्ट रविवार, उद्या आहे आषाढ अमावस्या, यालाच आपण दीप अमावस्या असं देखील म्हणतो। तर उद्या आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत बघा। अमावस्येच्या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्याला कुठल्याच गोष्टींचा जास्त त्रास होत नाही किंवा कामामध्ये सततची विघ्न येणं, कुठलंही काम पूर्णत्वाला न जाणं, घरामध्ये आजारपण असणं, या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि आपली प्रगती होते। त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे। आणि दीपपूजनाचं अत्यंत महत्त्व या आषाढ अमावस्येचं असतं। त्याचबरोबर काही दुसऱ्याही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, त्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येकाने जरूर या अमावस्ये दिवशी म्हणजे 17 जुलैला या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा। जेवढ्या जमत आहेत याच्यातल्या गोष्टी त्या नक्की करा। याचा चांगलाच नक्की इफेक्ट तुमच्या घरामध्ये झालेला तुम्हाला जाणवेल। जो काही त्रास तुम्हाला होत आहे तो कमी होऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरायला खूप याने मदत होते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवांची, त्याचबरोबर जेवढे काही तुमच्या घरामध्ये दिवे आहेत ते सगळे दिवे आणि आपल्या देवांची आपल्याला स्वच्छता करायची आहे। जरी तुम्ही कुठलीही पावडर वापरत असाल, जसं की पितांबरी आहे किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही पावडर असतील ज्याने तुम्ही देव तुमचे स्वच्छ करता, तरीही तुम्हाला काय करायचं आहे, ते स्वच्छ झाल्यानंतर दही घ्यायचं आहे, हळद आणि कापराची पूड घ्यायची आहे आणि या मिश्रणाने देखील आपले देव जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि दिवे देखील आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहे। आणि सकाळची नित्याची देवपूजा तुम्हाला अवश्य करून घ्यायची आहे। व्यवस्थित देवांना फुलं वगैरे तुम्हाला वाहायचे आहे आणि तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर देवपूजा झाल्यानंतर आता बघा संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही अशा प्रकारे जे दिवे तुम्ही घासलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत, जेवढ्या समया आहेत, दिवे आहेत, ते तुम्ही सगळे घासून पुसून घ्यायचे आहेत आणि या दिव्यांची आपल्याला छानशी पूजा मांडायची आहे। असं पूजन करून घ्यायचं आहे। प्रत्येक दिव्याला समईला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर फुलं व्हायला देखील विसरायचं नाही आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला या आषाढ अमावस्ये दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम जे आहे ते करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला असे कणकेचे दिवे करायचे आहेत। हे जे कणकेचे दिवे आहेत ते आपल्याला गोडाचे दिवे करायचे आहेत। म्हणजे पाणी गरम करून घ्या, त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे। गूळ पाण्यामध्ये चांगला विरघळला की ते पाणी थंड होऊ द्यायचं आहे आणि अशा पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी कणिक भिजवून घ्यायची आहे। म्हणजे चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ तयार करतो तसं करून घ्यायचं आहे आणि दिव्यांचा आकार द्यायचा आहे। छोट्या छोट्या पिठाचे उंडे करून त्यांना दिव्यांचा आकार द्यायचा आहे आणि ते शिजवून घ्यायचे आहेत। आणि दीपपूजनामध्ये, अमावस्येच्या दीपपूजनामध्ये हे दिवे देखील तुम्हाला पूजायचे आहेत। हळद कुंकू अक्षता त्यांना वाहून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आषाढ अमावस्येला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला हे दिवे अवश्य आणि अवश्य करायचं आहे। कारण असं जर दीपपूजन केलं तर आपल्या घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आणि खूप सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते। बघा अमावस्या म्हटलं की बरेच लोक जे आहेत ते घाबरतात की हा दिवस चांगला नाही आहे म्हणून, पण तसं काही नसतं। आपल्या मनाचे सगळे हे खेळ असतात। आपलं मन ज्याला चांगलं म्हणतं तो दिवस चांगला होतो, आपलं मन जेव्हा वाईट म्हणायला लागतं तेव्हा तो दिवस वाईट होतो। तर अशी जी भीती आहे आपल्या मनामध्ये की अमावस्या म्हणजे चांगला दिवस नाही, ही घालवून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी आपल्याला हे दीपपूजन करायचं असतं आणि आपल्या घरामध्ये होईल तितका पॉझिटिव्हनेस पसरवायचा असतो। असा हा उद्देश असतो या दीपपूजनाचा। म्हणजे आपलं जे माइंड आहे ते पण फ्रेश व्हावं आणि आपल्या माइंडमधली जी नकारात्मकता आहे किंवा मग जे काही वाईट विचार आहेत ते सर्व निघून जावेत आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता प्रवेश करावी, हा त्या मागचा उद्देश असतो। त्याचबरोबर आपल्याला आषाढ महिन्याची सांगता या दीपपूजनाने करायची असते आणि
श्रावण महिना जो येणार असतो त्या श्रावण महिन्याचं स्वागत आपण या दीपपूजनाने करत असतो. त्यामुळे अवश्य सर्वांनी अशा प्रकारचं दीपपूजन नक्कीच येत्या 17 जुलैला म्हणजे सोमवारी दर्श सोमवती अमावस्ये दिवशी करायला विसरू नका. त्याचबरोबर या अमावस्ये दिवशी आपल्याला खड्या मिठाचा वापर करायचा आहे. तुमची जी फरशी पुसत आहात तुम्ही त्यामध्ये अवश्य तुम्ही खडं मीठ त्या दिवशी वापरायचं आहे आणि अशा पाण्याने तुम्हाला ही फरशी जी आहे आपली ती पुसून घ्यायची आहे. छोटं मीठ पण चालेल, पण प्रयत्न करा की मोठं मीठ जे आहे, जे खडं मीठ आपण बोलतो ते तुम्ही आधीच घरी आणून ठेवा आणि दर अमावस्येला किंवा नेहमीच फरशी पुसत असताना अशा खड्या मिठाचा वापर तुम्ही अवश्य करा. याने देखील घरातली कितीतरी निगेटिव्हिटी कमी होते आणि बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्या घरामधले निघून जातात. त्याचबरोबर दिव्यांचं देखील अत्यंत महत्त्व या अमावस्येच्या दिवशी मानलं गेलेलं आहे. तर आपल्याला एक पणती अशी घ्यायची आहे, मातीची घ्या किंवा स्टीलचा दिवा घ्या, तुम्ही पितळेचा दिवा घ्या आणि एक दिवा आपल्याला तेलाचा लावायचा आहे, तेलाचा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायचे आहे, म्हणजे सिंगल वात न टाकता तुम्हाला 2 वातींची एक वात वळायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शक्यतो मोहरीचं तेल तुम्ही टाका आणि मोहरीचं तेल जर शक्यच नसेल मिळणं तर तुम्ही साधं तेल टाका आणि हा दिवा तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये पाणी भरून ठेवता किंवा जिथे माठ ठेवता त्या माठाच्या शेजारी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि हा दिवा जिथे तुम्ही पाणी ठेवताय तुमच्या घरामधलं भरून तिथे ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या पितरांना शांतता मिळते आणि पितरांची तृप्तता होते आणि पितृदोष जे लागलेले असतात ते देखील कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण असेल किंवा प्रत्येक कामामध्ये विघ्न येत असतील तर या अमावस्येला तुम्हाला ताजा भात घ्यायचा आहे, शिळा भात घ्यायचा नाही. त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि दही भात असा मिक्स करून तुम्हाला तो कुत्र्यांना खाऊ घालायचा आहे. म्हणजे एखाद्या द्रोणामध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही हा दही भात घराच्या बाहेर तुमच्या ठेवू शकता, म्हणजे जे कुत्रे असतात ते हा खातील. आणि त्याचबरोबर तुम्हाला पशुपक्ष्यांना देखील असा दही भात खाऊ घालायचा आहे, कावळ्यांना असा दही भात खाऊ घालायचा आहे. तुमच्या टेरेसवर तुम्ही अशा प्रकारे दही भाताची डिश नेऊन ठेवू शकता. असं केल्याने देखील कित्येक प्रकारची जी निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामधून निघून जाते. त्याचबरोबर जे काही पितृदोष असतात ते देखील कमी होण्यास मदत होतात आणि आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असते तर ती देखील निघून जायला मदत होऊन आपल्या कामामधले कुठल्याच प्रकारचे विघ्न येत नाहीत आणि जे सततचं आजारपण वगैरे आहे ते देखील कमी होण्यास मदत होतं. तर दर अमावस्येला तुम्ही असा उपाय अवश्य दहीभाताचा करायला पाहिजे आणि येणाऱ्या या अमावस्येला, आषाढ अमावस्येला हा उपाय नक्कीच तुम्ही करायला सुरुवात करा. आता बघा, अमावस्येच्या दिवशी काही प्रकारचे होम हवन घरामध्ये करणं तितकंच आपल्या घरासाठी लाभदायक असतं. त्यामुळे अशा प्रकारचे छोटेसे हवन करणं देखील आपल्या घरामध्ये खूप शुभ मानलं जातं. कारण बघा, अनेक वाईट अशा शक्ती असतात ज्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात, नजर दोष असतात ज्यामुळे आपल्या सर्वच कार्यामध्ये विघ्न येऊ लागतात, कुठलंच कार्य सिद्धीच जात नाही, घरामध्ये सतत आजारपण येतं, काहीतरी वाईट गोष्टी घडत राहतात. तर अशा वाईट गोष्टी आपल्या घरामधून कायमच्या निघून जाव्यात म्हणून अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर असे छोटेसे होम घरामध्ये केले तर त्याचा खूप फायदा आपल्याला जाणवू लागतो. घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी पसरत आहे असं देखील आपल्याला जाणवतं. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे होम अवश्य अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आणि येत्या दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येच्या दिवशी हे असा होम प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायला हरकत नाही. कारण खूप पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये यामुळे तयार होतं. तर हा होम कसा करायचा आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते.
होम करण्यासाठी असं होम पात्र किंवा होम कुंड जे असतं ते जर तुमच्याकडे असेल तर खूप चांगलं, नसेल तर तुम्ही घरामधली कुठलीही डिश घेऊ शकता. स्टीलची डिश घ्या, तांब्याची घ्या किंवा ताम्हण घ्या, मातीचं भांडं घ्या. त्यामध्ये तुम्हाला ज्या गाईच्या शेणी असतात त्या घ्यायच्या आहेत. अगदी छोटासा तुकडा, 1-2 तुकडे घेतले तरीही चालतील. आणि त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे कापूर ठेवायचा आहे. साधा कापूर घ्या किंवा मग भीमसेनी कापूर घ्या किंवा दोन्ही प्रकारचे कापूर तुम्ही वापरले तरीही चालू शकेल. आता शेणी त्या होमकुंडामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यावरती कापराचे तुकडे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि माचीसने ते प्रज्वलित करायचं आहे. अशा प्रकारे शेणी ज्या आहेत त्या पेटू लागतील. मग त्यामध्ये आपल्याला लोबान धूप टाकायचा आहे. त्याचबरोबर गुगुळ धूप मिळतो तर तो देखील टाकायचा आहे. आता दोन्हीपैकी एकही धूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही धूप वापरला तरीही चालेल. पण धार्मिक दुकानामध्ये हे जे धूप आहेत ते आरामशीर मिळतात. आता त्या अग्नीमध्ये आपल्याला 2 विड्याची पानं टाकायची आहेत आणि त्याचबरोबर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी देखील तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला गाईचं शुद्ध जे तूप आहे ते या अग्नीमध्ये सोडायचं आहे. प्रत्येक वस्तू या अग्नीमध्ये सोडत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. आणि शक्यतो तुमच्या घरामधले जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांनी बाजूला अवश्य या होमाच्या बसायचं आहे आणि प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. प्रत्येकाने या वस्तू ज्या आहेत त्या थोड्या थोड्या या होमामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर हा जो धूर आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे. हॉल, किचन, बेडरूम, बाल्कनी, जो काही तुमच्या घराचा एरिया आहे तर तिथे सर्वत्र तुम्हाला हा धूर जो आहे तो पसरवायचा आहे. अत्यंत याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरते आणि जी निगेटिव्हिटी आहे, जे वाईट शक्ती आहेत त्या राहत देखील नाही. इतका हा प्रभावी असा होम आहे. अवश्य तुम्ही येणाऱ्या आषाढी अमावस्ये दिवशी हा असा होम अवश्य करा. शक्यतो हा होम जो आहे तो तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये करावा. पण जर संध्याकाळी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही असा होम करू शकता. शक्यतो तुमच्या घरातले सगळे जे सदस्य आहेत तेवढे बसून या होमापाशी बसा आणि अशा प्रकारे तुम्हाला हा होम करायचा आहे. अगदी मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील किंवा घरामधले कोणतेही सदस्य थोडी त्यांची चिडचिड होत असेल किंवा विचित्र असं तुम्हाला वागणं वाटत असेल तर त्यांच्यामध्ये देखील खूप सकारात्मक बदल घडेल. मुलांमध्ये देखील तुमच्या चांगला बदल घडेल असा हा होम आहे. अवश्य तुम्ही येत्या अमावस्येला असा होम करा आणि जी राख आहे ती नंतर सर्वांनी थोडी थोडी तुमच्या कपाळाला लावा. रोज लावण्यासाठी देखील थोडीशी राख तुम्ही एखाद्या डबीमध्ये ठेवू शकता आणि बाकीची जी राख आहे ती तुम्ही नदीमध्ये विसर्जित करून टाकू शकता. तर हे काही उपाय होते आणि असा हा जो होम आहे तो मला तुम्हाला सांगायचं होता की अशा प्रकारे तुम्ही आषाढ अमावस्येला तो होम करा. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना देखील असा होम या येत्या अमावस्येला कसा करायचा ते समजेल आणि त्या देखील असा होम करतील आणि आपला व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.